माझी आई एका घरात मोलकरीण होती. मी पण आईबरोबर जात होते. मालकिणीचा मुलगा वाईट नजरेचा मालक होता. त्याने मला खोलीत बोलावले तेव्हा मी गेले नाही. दुसऱ्या दिवशी मालकीण मला म्हणाली, माझ्या मुलाच्या खोलीत जा, नाहीतर तुझी सुट्टी होईल. निघ. मी घाबरत घाबरत जेव्हा मालकिणीच्या मुलाच्या खोलीत गेले तेव्हा त्याने माझ्यासोबत. माझे हृदय खूप धडधडत होते. मला आशिषची खूप भीती वाटत होती. मी त्या मुलाची नजर टाळण्याचा जितका प्रयत्न केला तितकाच काही अज्ञात कारणाने तो मी जिथे असायचे तिथे पोहोचायचा. ते शहरात राहत होते, पण जुने जहागीरदार होते. आणि जहागीरदारांना असा छंद असतो की ते घरातील मोलकरीणसोबत मनोरंजन करू शकतात. जेव्हापासून मी आईसोबत घरात काम करायला जात होते तेव्हापासून मला असे वाटत होते की मालकिणीचा धाकटा मुलगा आशिष माझ्याकडे बघत राहतो. तेव्हा मला खूप भीती वाटत होती. आशिष घरी असल्यामुळे मालकीण मला त्याची खोली साफ करायला सांगायची. तेव्हा मला त्याच्या खोलीत एकटी जायची भीती वाटायची. त्याचं कारण असं होतं की जेव्हा मी पहिल्यांदा त्याची रूम साफ करायला गेले होते तेव्हा तो LCDवर एक अतिशय घाणेरडा व्हिडिओ पाहत होता. मी रूममध्ये येताच माझी नजर त्याच्या LCDवर पडली. तेव्हा मी लगेच दूर पाहिले आणि मी खोलीच्या दारात उभी राहिले. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, तू का थांबलीस? येऊन खोली साफ कर. मला वाटले की माझ्या उपस्थितीमुळे तो TV बंद करेल किंवा चॅनल बदलेल. पण मला आश्चर्य वाटले. मी आत आल्याबरोबर त्याने व्हॉल्यूम वाढवला. मी त्यावेळी जेमतेम 16 वर्षांची होते आणि आशिषसुद्धा 18-19 वर्षांचा असेल. तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि उरलेला दिवस घरी घालवायचा. तो श्रीमंत घराण्यातील बिघडलेल्या मुलांसारखा होता. मी खोलीचा दरवाजा पूर्णपणे उघडला आणि झाडू लागले. पण तो माझ्यावर अशा प्रकारे ओरडला की मी थरथर कापत राहिले आणि म्हणाला, तू आंधळी आहेस का? खोलीचा दरवाजा उघडला आहे, खोली बंद करून येत जा. मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी खोलीतून बाहेर पडून आईकडे आली. मला इतके घाबरलेले पाहून आई मला कारण विचारू लागली. मी म्हणाले की मला त्या आशिषची भीती वाटते. मी त्याच्या खोलीत काम करणार नाही. माझे म्हणणे ऐकून आई मला म्हणाली, तू भांडी धु, मी छोट्या साहेबांची खोली साफ करते. पुढचे काही दिवस आईने मला खोली साफ करायला ठेवले नाही. एकदा मी स्वयंपाकघरात भांडी धुत होती तेव्हा तो स्वयंपाकघरात आला. मला पाहून तो म्हणाला, माझ्यासाठी दूध गरम कर. त्याचे शब्द कठोर आणि अहंकाराने भरलेले होते. मी ग्लास धुवून त्याच्यासाठी दूध गरम करायला सुरुवात केली. दूध गरम केल्यावर मी ग्लास त्याच्या दिशेने वाढवला आणि त्याने माझा हात धरला. त्याची पकड माझ्या हातापायांपेक्षा मजबूत होती. तो म्हणाला, तू माझी खोली साफ करायला का येत नाहीस? तो माझ्या थोडा जवळ आला आणि हळूच विचारू लागला. मी म्हणाले, हात सोड, नाहीतर आवाज काढेन. माझे म्हणणे ऐकून त्याने आधी आश्चर्य व्यक्त केले. मग माझा हात सोडला आणि म्हणाला, उद्या तू माझी खोली साफ करायला आली नाहीस तर बघ मी तुझ्यासोबत काय करतो. एवढं बोलून तो किचनमधून निघून गेला. मला माहीत नाही की त्या मुलाला माझ्यासोबत काय समस्या होती. तो माझा पाठलाग का करत होता. मी दुसऱ्या दिवशीही त्याच्या खोलीत गेले नाही. पण मला माहीत नव्हते की माझा नकार मला इतका महागात पडू शकतो. मी भांडी धुत होते. मी आईचा ओरडण्याचा आवाज ऐकला. मी किचनच्या बाहेर पळत सुटले. माझी आई पायऱ्यांच्या खाली बेशुद्ध पडली होती. कदाचित ती पायऱ्यांच्यावरून पडली असावी. आईला असे पडताना पाहून मी किंचाळू लागले. तिथे मालकीणही पोहोचली. ड्रायव्हरला बोलावून तिला दवाखान्यात नेले. मी फक्त रडत होते. माझ्या आईच्या पायाचे हाड तुटले होते. तिला चालताही येत नव्हते. रुग्णालयाचा सर्व खर्च मालकीणने उचलला होता. आई आता घरी बसली होती. मी पण 2 दिवस गेले नाही. तिसऱ्या दिवशी आई मला कामावर जाण्यास सांगू लागली. मालकिणीचे आपल्यावर खूप कर्ज आहे, म्हणून आपण काम सोडू शकत नाही. आई ही बरोबर होती. घरखर्च भागवायला अडचण येऊ नये म्हणून मालकिणीने बंद मुठीत 1000 रुपयांच्या अनेक नोटाही आईला दिल्या होत्या. तिसऱ्या दिवशी मी कामावर गेले. मालकिणीने मला कामानंतर घरी जाण्यापूर्वी शिजलेल्या भाज्या घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि तिला काही हवे असल्यास ते सांगण्यास सांगितले. मी होकारार्थी मान हलवली. मी झाडू लागले आणि आशिषच्या खोलीत गेले तर खोली रिकामी होती. मी सुखाचा निश्वास सोडला. तो येण्याआधी मी खोली साफ करायचा विचार केला, म्हणून मी झाडू बाजूला ठेवला आणि त्याची चादर जुडवायला सुरुवात केली. पण उशी उचलताच उशीखाली जे दिसले ते पाहून मी घाबरून गेले. मी उशी मागे ठेवण्याआधीच कोणीतरी मला हाताने धरून ओढले. या अचानक आलेल्या आपत्तीला माझी तयारी नव्हती. त्यामुळे मी अचानक आशिषच्या छातीवर आदळले. मी लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मागे पडले. त्याने माझी बाजूही सोडली होती. तो म्हणाला, तुला माझी हेरेगिरी करायला खूप आवडते ना? मी खूप घाबरले होते. मी नाही म्हणून मान हलवू लागले. मी म्हटलं, मी फक्त बेडशीट ॲडजस्ट करत आहे. मला कळलं नाही की उशीखाली. माझं बोलणं इथपर्यंत पोहोचलं होतं की त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला पुढे काही बोलण्यापासून रोखलं आणि म्हणू लागला, तू जे काही पाहिलं आहेस लक्षात ठेव. जर तू माझ्या आईला एक इशाराही मिळू दिलास तर तुला पस्तावा होईल. माझ्या अगदी जवळ येऊन तो मला धमकावत होता. यावेळी मी खूप घाबरले होते. मी म्हणाले की मी मालकिणीला काही सांगणार नाही. त्यानंतर त्याने मला मागे हलवले आणि म्हणाला, खूप चांगले. तू फक्त मी सांगतो ते सर्व पाळले तर तुझ्यासाठी खूप चांगले होईल. चल आता तुझं काम कर. एवढं बोलून तो निघून गेला. समित स्वतः पलंगावर आला आणि बाजूला पडला. मी झाडू लागले. मी खोली साफ करून बाहेर जायला निघणार इतक्यात तो म्हणू लागला,
ऐक मुलगी. त्याच्या हाकेवर माझी पावले दाराजवळ थांबली. हे कर, माझे बूट काढ. मला आश्चर्य वाटले. हे ऐकून चपला काढणारी मी त्याची गुलाम नव्हते. मी तिथेच उभी राहिले. त्याने वळून माझ्याकडे पाहिले आणि अतिशय गर्विष्ठ आणि रागाच्या शब्दात म्हणाला, तुला ऐकू येत नाही का? मी तुला माझे शूज काढायला सांगितले आहे. त्याने मला आज्ञा दिली. मला त्या मुलाशी वाद घालायचा नव्हता, म्हणून मी त्याच्या जवळ आली आणि त्याचे जोडे काढू लागली. कदाचित ही श्रीमंत उद्धट पोरांची सवय आहे. गरीब मुलीची असहाय्यता पाहून त्यांच्या मनाला दिलासा मिळतो. मी शूज आणि सॉक्स काढले आणि बाजूला ठेवले. तो म्हणू लागला, ऐक इकडे. हा एकापाठोपाठ एक हुकूम होता, जो मला पाहून माझ्या संयमाची परीक्षा घेत होता. म्हणू लागला, उशी काढ आणि ती सिगारेट माझ्याकडे आण. आता तो पलंगाच्या मुकाट्याला टेकून म्हणत होता. त्याच्या उशीखाली मला दारूची एक छोटी बाटली आणि धूम्रपान केलेली सिगारेट सापडली. अर्थात मालकिणीचे तिच्या मुलावर खूप प्रेम होते, पण कदाचित तिला अशा गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हते. अन्यथा तिने त्याला नक्कीच थांबवले असते. मी उशी मागे सरकवली आणि सिगारेटचा बॉक्स आशिषच्या दिशेने दिला. तो म्हणाला, त्यातून एक सिगारेट काढून तोंडात टाक आणि मग लायटरने पेटव. हे ऐकून मला खूप राग आला. मी म्हणाले, मी हे करू शकत नाही. हे काम माझे नाही. माझ्या बोलण्यावर तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, मला नकार देण्याचा अर्थ समजला का? तो काय बोलला हे न समजता मी त्याच्याकडे पाहू लागले. पण तो उभा राहिला आणि चालता चालता माझ्या समोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला, आठवतं? काही दिवसांपूर्वी तू माझी खोली साफ करणार नाहीस ही विनंती मान्य करण्यास नकार दिला होता आणि त्या बदल्यात मी तुझ्या आईचा पाय मोडला होता. हे ऐकून मी थक्कच झाले. हे कसलं वास्तव माझ्यासमोर खुलत होतं. आणि असं म्हणत तो हसायला लागला. तो म्हणाला, मीच पायऱ्यांवर सर्फचे पाणी सांडले. तुझी आई पायऱ्यांवरून पडून इतकी घसरली की थेट हॉस्पिटलमध्ये गेली. आता बघ, तू माझ्या खोलीत आली आहेस. त्या मुलाच्या वाईट विचार आणि कृतीबद्दल मला वाईट वाटले. मी म्हणाले, तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या मनाला शांती मिळावी म्हणून तू माझ्या आईच्या पायाचे हाड मोडले. माझी आई किती संकटात होती हे तुला माहीत आहे? ती खूप वेदनेने त्रासत होती. माझ्या बोलण्यावर तो हसला आणि म्हणाला, मला कोणी नकार दिला तर मी त्याला कुठेही सोडणार नाही. चल, बरं झालं. आता ही सिगारेट तोंडात टाक आणि लायटरने पेटवून दे. तो पुन्हा म्हणाला, गरीब असणे हा कदाचित मोठा गुन्हा आहे. आपल्या काही गरजा भागवून हे श्रीमंत लोक गरिबांनाही आपला गुलाम मानतात. यावेळी नकार दिल्याने मी कोणत्या मोठ्या संकटात सापडेल हे मला माहीत नव्हते. मला माहीत असते तर मी सिगारेट पेटवून त्याच्या तोंडात घातली असती. पण पुढे काय होणार आहे याची मला कल्पना नव्हती आणि मी त्याला नकार दिला आणि निघून गेले. घरी येऊनही मला रात्रभर शांत झोप लागली नाही. मला वाटले की आता आपण नोकरी गमावू. मी आशिषची विनंती नाकारली होती. मला खात्री होती की तो बदल्यात काहीतरी करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घाबरून कामाला गेले, पण सर्व काही नेहमीप्रमाणे होते. मला काहीसे हायसे वाटले. माझ्याकडे थोडेच काम बाकी होते. जेव्हा मालकिणीने आशिषला सांगितले की ती तिच्या बहिणीच्या घरी जात आहे. उद्या सकाळी ते परतणार होते आणि तोही त्यांच्यासोबत जाणार होता, पण आशिष नकार देत होता. जेव्हा मला कळले की मालकीण निघून जात आहे तेव्हा मी माझे काम पटकन पूर्ण केले, जेणेकरून ती जाण्यापूर्वी मला बंगला सोडता येईल. माझे काम देखील जवळजवळ संपले होते. मी पण मालकीणसोबत बाहेर जाऊ लागले. आशिषने आईला सांगितले की आई, मी स्वयंपाकाने तयार केलेले जेवण खाणार नाही. या मुलीला माझ्यासाठी जेवण बनवायला सांग. हे ऐकून माझे हृदय धडधडायला लागले. मालकीण म्हणू लागली, राणी, तू आशिषसाठी जेवण बनव. मी म्हणाले, मालकीण, मी नक्कीच जेवण बनवले असते, पण तुम्हाला माहीत आहे की माझी आई सध्या बेडवर पडली आहे. तिला माझी गरज असेल. मालकिणीने आशिषला सांगितले, हे कर आणि बाहेरून काहीतरी मागव, पण तो मान्य झाला नाही. मालकीण मला सांगू लागली, राणी, मी फक्त माझ्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नोकर ठेवले आहे. आता जर त्याने ठरवले आहे की तुझ्या हातचे अन्न खायचे तर बनव. तुझ्या आईचा एवढा खर्च मी पण उचलू शकते आहे ना. स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? माझ्यावर तिची कृपा सांगून ती निघून गेली. स्वयंपाक करायला माझा काहीच आक्षेप नव्हता. माझा आशिषवर भरोसा नव्हता. कालच तो मला धमकावत होता. मी पटकन किचनमध्ये गेले आणि आशिष काय खाणार ते स्वयंपाकाला विचारू लागले. स्वयंपाकी काही बोलायच्या आधीच आशिष किचनमध्ये आला आणि स्वयंपाकाला म्हणाला, तुझी सुट्टी आहे, तू तुझ्या घरी जा. हे ऐकून मला पुन्हा धक्काच बसला. स्वयंपाकी स्वयंपाकघरातून बाहेर आला. तो मला सांगू लागला, मला जेवण खायचे आहे म्हणून तू मला विचार. तू स्वयंपाकीला का विचारतेस? मला चिकन बिर्याणी खायची आहे. मासे फ्राय कर आणि काही कबाब देखील तळ आणि गोड करण्यासाठी गाजरचा हलवा बनव. छान मेनू तयार सांगून तो बाहेर पडला. मी शक्य तितक्या लवकर सर्व काही बनवत होते, परंतु तरीही हे सर्व बनवायला मला 2 तास लागले. संध्याकाळ झाली होती आणि आता अंधार गडद होऊ लागला होता. मला पण घरी एकटेच जावे लागले. मी सर्व काही तयार करून डायनिंग टेबलवर सजवले आणि पटकन बाहेर जाऊ लागले. बंगल्यातील काही नोकर सर्व वेळ घरात हजर होते आणि तेही राहत होते, बंगल्याच्या क्वार्टरमध्ये. पण यावेळी हॉलमध्ये मला आशिषशिवाय कोणीही दिसत नव्हते. आशिषचे वडील आणि मोठा भाऊ बहुतेक इतर देशात होते. तो अधूनमधून भारतात येत असे. सभागृहात एकही सेवक दिसला नाही तेव्हा मी झटपट पावलं टाकत हॉलच्या बाहेरच्या दरवाजापाशी पोहोचले. तोपर्यंत आशिष डायनिंग टेबलवर बसला होता. मी दरवाजा उघडताच दरवाजा बंद होता.
मी दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो बहुधा चावीने बंद होता. मी वळून डायनिंग टेबलवर बसलेल्या आशिषकडे पाहिले आणि तो आनंदाने त्याच्या ताटात बिर्याणी टाकत होता. हे सर्व आशिषनेच केल्याचे मला समजले होते. यावेळी फक्त मी या बंगल्याच्या आतल्या भागात होते किंवा हॉलशिवाय दुसरा दरवाजाही नव्हता. माझी अशी असह्य अवस्था झाली होती की कोणीतरी दार उघडेल या आशेने मी रडू लागले. पण तो मुलगा अगदी आरामात बिर्याणी खात होता. मी रडत होते आणि पुन्हा पुन्हा दार वाजवत होते. मला असे रडताना पाहून तो म्हणाला, सर्व काही व्यर्थ आहे, तुझे रडणे आणि आवाज. मी सर्व नोकरांना रात्रीसाठी सुट्टी दिली आहे. राणी, आज माझ्याशिवाय तुझी हाक ऐकायला कोणी नाही, म्हणून तुला पाहिजे तितकं ओरड. असं म्हणत त्याने बिर्याणीसोबत कबाब खायला सुरुवात केली. मी त्याच्या जवळ आले. मी म्हणाले, प्लीज हा दरवाजा उघडा. माझ्या आईला काळजी वाटत असेल. अंधार पडतोय, मला घरी जायचे आहे. पण त्याच्या छातीत कदाचित हृदय नव्हते आणि मला सांगू लागला, मी तुला सांगितले होते की मला नाकारू नकोस. आता परिणाम पाहिला. पुन्हा ताटात बिर्याणी टाकताना तो म्हणत होता, माझा जीव धोक्यात होता. मी म्हणाले, भविष्यात तुम्ही काहीही बोलले तर हे मी नाकारणार नाही, पण कृपया मला आता जाऊ द्या. माझ्यामुळे माझी आई काळजीत पडली असावी. कदाचित मी त्याच्यासमोर हात जोडून उभी होती. ही माझ्या असहाय्यतेची परिसीमा होती. तो म्हणाला, राणी बघ, गोष्ट अशी आहे की जर कोणी माझे म्हणणे नाकारले तर मला त्या व्यक्तीचा खूप राग येतो आणि मी त्याला बदला घेतल्याशिवाय सोडत नाही. पण तू मला विनंती करत आहेस तर ठीक आहे. तो गाजर का हलवा त्याच्या प्लेटमध्ये ठेवताना म्हणाला. हे ऐकून मला हायसे वाटले. मी रडत रडत विचारले की मला चावी द्या. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, मी चावी पण देतो. एवढी काय घाई आहे? आधी हे भांडे उचल. आता इथून सगळे नोकर गेले. आता हे काम तुलाच करावे लागेल. मला वाद घालायचा नव्हता. मी विचार करत होते की आशिषचा मूड फार चांगला नसावा आणि तो मला बाहेर जाऊ देईल. मी घड्याळात पाहिलं तर 8:30 वाजले होते. मी रडायला लागले. पटकन सगळं जमवलं, भांडी धुतली आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडले. आशिष हॉलमध्ये नव्हता. त्याच्या खोलीतील लाईट चालू होती. मला जोरजोरात रडावेसे वाटले. मला आता त्याच्या खोलीत जायचे नव्हते, पण त्या बेशरम माणसाकडे असलेली चावी मला घ्यायची होती. मी त्याच्या खोलीबाहेर उभी राहिले आणि दरवाजा ठोठावला. तो म्हणाला, दार उघडे आहे, आत ये. थरथरत्या हातांनी मी दरवाजा उघडला. तो बेडवर टेकून बसला होता. दारात उभं राहून मी म्हणाले, मला चावी द्या. बघा 10 वाजणार आहेत. देवाखातर मला जाऊ दे. माझे ऐक. तो म्हणाला, हो, मी तुला कधी थांबवले आहे राणी, जा, पण आधी ती सिगारेट आण. माझ्या असह्यतेचा तो पुरेपूर फायदा घेत होता. मी खोलीत आले तर समोरच बाजूच्या टेबलावर एक सिगारेट आणि लायटर पडलेले होते. मी सिगारेट आणि लायटर उचलले आणि सिगारेट त्याच्या तोंडात ठेवून ते पेटवले. त्याने सिगारेटचा एक पफ घेतला आणि धूर माझ्या चेहऱ्यावर उडवला. तो म्हणाला, आता माझ्या खोलीतल्या रेफ्रिजरेटरमधून वाईन काढ आणि ग्लासात ओत. हे ऐकून मी तिथेच उभी राहिले. मला असं उभं पाहून बघून तो ओरडू लागला आणि म्हणाला, तुला ऐकू येत नाहीये का? ओत. ग्लासमध्ये वाईन आणि माझ्याकडे आण. बघ राणी, 10 वाजले आहेत. तू जितका उशीर करशील तितकं लोक तुझ्याकडे बोटं दाखवतील. चल, घाई कर. सतत रडल्यामुळे मला हिचकी येत होती, पण कदाचित त्या मुलाच्या छातीत हृदय नव्हते. मी पुन्हा त्याच्या खोलीत ठेवलेली दारूची बाटली बाहेर काढली आणि त्याच्या जवळ ठेवलेल्या ग्लासात ओतली. यावेळी माझे हात थरथरत होते. हिचकीमुळे माझे संपूर्ण शरीर दुखत होते. त्या क्षणी त्याने मला हाताला धरून स्वतःकडे खेचले. माझ्या गळ्यातील दुपट्टा ओढून फेकून दिला. तो माझ्या इतक्या जवळ आला होता की त्याच्या तोंडातून येणारा सिगारेटचा वास मला गुदमरायला लागला. माझे रडणे त्या खोलीत गुंजत राहिले, पण ऐकायला कोणी नव्हते. रात्री 2 वाजता त्या माणसाने मला हॉलची चावी दिली, पण माझे सर्व काही इज्जत वाया घालवून. त्याने मला सांगितले की अजून रात्रीची शाई बाकी आहे. राणी, तू लवकर घरी जा. तुला काय झाले ते कोणालाच कळणार नाही. त्याचं बोलणं ऐकून मला त्या मुलाला मारावंसं वाटलं, पण कदाचित ते माझ्या हातात नव्हतं. मी म्हणाले, तू मला बर्बाद केलंस. देव तुझाही नाश होऊ देईल. तुला कधीही शांती मिळणार नाही. तू आयुष्यभर रडत राहशील आणि त्रास सहन करशील आणि तुझे अश्रू कोणापर्यंत पोहोचणार नाहीत. हे बोलून मी चावी घेतली आणि बाहेर पडले. पण मी माझ्या घराकडे गेले नाही. उलट माझी दिशा आता रस्त्याकडे होती. मला जिवंत राहायचे नव्हते, कारण पुढच्या आयुष्यात फक्त बदनामीच होती. गाडीची धडक बसवून मी मेले असते तर बरे झाले असते. माझ्या आईवडिलांना सुद्धा वाटले की मी अपघाताने मेले. माझ्या समोरून एक भरधाव वेगात गाडी येत होती. त्यावेळी रस्ते सुनसान होते, त्यामुळे गाडीचा वेग खूप होता. ती जवळ येऊ लागली तेव्हा मी त्या गाडीसमोर उभे राहिले आणि डोळे मिटले. गाडीने मला जोरदार धडक दिली आणि मग माझ्या डोक्यात काहीतरी जोरात आदळले. माझे भान हरपले होते, पण जीवन आणि मृत्यू आपल्या ताब्यात नाही. माझ्या बाबतीतही असेच घडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या खोलीत होते. मी वाचले याचे मला वाईट वाटले. माझ्यासमोर एक म्हातारी बाई बसली होती आणि तिच्यासोबत एक तरुण मुलगाही होता. माझ्या डोक्यात वेदनेच्या जोरदार लाटा उठत होत्या. मी माझे डोके दोन्ही हातांनी धरले आणि लक्षात आले की माझे संपूर्ण डोके पट्ट्यांनी झाकलेले आहे. त्या महिलेने मला पाहिले आणि त्या मुलाला म्हणाली, विवेक, तिला शुद्ध आली आहे. जा आणि डॉक्टरांना बोलव. काही वेळात नर्स आणि डॉक्टरही माझ्या खोलीत आले. मला माझ्याबद्दल विचारू लागले. मी काय सांगू? माझा भूतकाळ कलंकित होता, म्हणून मी म्हणाले की मी कोण आहे आणि माझे नाव काय आहे याबद्दल मला काहीही आठवत नाही. मला काही आठवत नाही.
मी माझी स्मरणशक्ती गमावल्याचे नाटक केले. ती बाई मला तिच्या घरी घेऊन गेली. 3 खोल्यांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये ती आपल्या मुलासोबत राहत होती. मला त्याच्याच गाडीने धडक दिली होती. ती खूप छान स्त्री होती. तिनेही माझी खूप काळजी घेतली. मला चालता येत असताना घरच्या जबाबदाऱ्या मी स्वतः उचलल्या. त्यांचा मुलगा मानसिक डॉक्टर होता. या फ्लॅटच्या खोलीत त्यांनी आपला दवाखाना थाटला होता. त्याच्या हातात जादू आहे असं ऐकले होते. त्याने मला खूप वेळा सांगितले की तुझ्या भूतकाळाचा विचार करण्याचा प्रयत्न कर. कदाचित तुला काहीतरी आठवेल. पण मी आठवण्याचा प्रयत्न काय करेन? मी तर कधी विसरलेच नव्हते. जेव्हा जेव्हा त्याला मला काही आठवण करून द्यायची असते तेव्हा मी डोकेदुखीचे कारण बनवायचे आणि आंटी तिच्या मुलाला शिव्या घालू लागायची. ती म्हणायची, जर तिला आठवत नसेल तर तू तिचा पाठलाग का करत आहेस? तो म्हणायचा, आई, या मुलीची स्मृती परत येऊ शकते कारण ती सर्व काही विसरलेली नाही आहे. तिला जेवण कसे चांगले बनवायचे हे माहीत आहे. तिला सर्व काही माहीत आहे. गोष्टी कशा शिजवायच्या, तिला प्रत्येक काम कसे करावे हे माहीत आहे. याचा अर्थ ती सर्व काही विसरली नाही. हे ऐकून मला माझी चूक कळायची. पण मी नाटक सुरूच ठेवले. वर्ष उलटून गेले होते. आंटी आता माझ्याशी खूप मैत्रीपूर्ण झाली होती. तिची इच्छा होती की आता मी त्यांच्यासोबत त्यांची सून म्हणून राहावे. पण मला माहीत होतं की मी कोणाची बायको होण्याच्या लायकीची नाही ना. मला खोटं बोलून स्वतःचं घर बनवायचं होतं. म्हणून मी आंटीला नकार दिला की माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही, म्हणून मी विवेकशी लग्न करणार नाही. एक दिवस विवेक स्वतः माझ्या समोर आला आणि म्हणाला, दिशा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी माझ्या आईला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडले होते आणि मला तू खूप आवडतेस, म्हणून आईनेही होकार दिला. पण तू का नकार देत आहेस? एक मुलगी ज्याचे स्वप्न पाहते ते सर्व सुख मी तुला देईल. नियतीच्या या दयाळूपणाने माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. पण कदाचित मी या दयाळूपणाला पात्र नव्हते. मी म्हणाले, विवेक, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या भूतकाळात काय झाले हे मला माहीत नाही. विवेक म्हणाला, तुला सगळं आठवल्यावर आपण तुझ्या आईवडिलांकडे पण जाऊ आणि तुझं वय बघून मी विश्वासाने सांगू शकतो की तुझं अजून लग्न झालेलं नाही. मनावर हात ठेवून निर्णय घे दिशा. तुझ्या हृदयात माझ्यासाठी काहीतरी नाही का? दिशा हे नाव मला आंटीने दिले होते. माझी नजर चुकली होती. मलाही मनातून विवेक आवडू लागला होता, हे खरे. पण मी त्याला फसवून खोटे बोलून लग्न करू शकत नव्हते. आणि मग मी रडतच विवेकला सारं हकीकत सांगितलं. मी म्हणाले, विवेक, मी कधी विसरलेच नव्हते. मला सर्व काही आठवते. मी फक्त विसरण्याचे नाटक केले. मला माझा भूतकाळ विसरायचा होता. आणि मग तुम्ही लोकांनी मला साथ दिली, खूप प्रेम दिलं. मी विवेकला आशिषबद्दल सगळं सांगितलं. विवेक माझे सर्व शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकत राहिला आणि मग उठून निघून गेला. आता तो माझ्याशी लग्न करणार नाही याची मला खात्री होती. मी पण रडत रडत माझ्या खोलीत आले आणि सामान बांधू लागले. मला माहीत होतं की सत्य कळाल्यावर आता ते मला त्यांच्या घरी ठेवणार नाहीत. पण मला धक्काच बसला होता. दुसऱ्याच दिवशी आंटी माझ्याकडे आल्या. तुझ्या मनात इतकं लपवून ठेवलंस, मला एकदा सांगितलं तरी असतं, असं म्हणत तिने मला मिठी मारली. विवेक तुझ्यावर प्रेम करतो, खरं प्रेम करतो. तो अजूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मी आंटीकडे आश्चर्याने पाहिलं की अशी माणसंही जगात असतात. शेवटी माझं लग्न विवेकशी झालं होतं. विवेकने मला इतका आनंद दिला की मी माझ्या भूतकाळातील कटुता विसरायला लागले. मी आईला भेटायलाही गेले. विवेकही माझ्यासोबत गेला. तर विवेकने संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली होती. मला पाहून आईला खूप आनंद झाला. माझ्या आईला एवढंच माहीत होतं की माझा अपघात झाला होता आणि मी सर्व काही विसरले होते. थोडा वेळ आईसोबत बसून मी घरी परत आले. विवेकसोबत मी चांगलं आणि आनंदी आयुष्य जगत होते. पण एके दिवशी असे घडले की माझे भान हरपले. मी सायंकाळी विवेकला त्याच्या दवाखान्यात चहा द्यायला जायचे. त्यावेळी फारसे पेशंट नसायचे. त्यामुळे आम्ही दोघे एकत्र बसायचो, चहा प्यायचो आणि गप्पा मारायचो. अशीच एक संध्याकाळ होती. त्याला चहाचा कप देण्यासाठी मी त्याच्या खोलीच्या दारापाशी पोहोचले. तेव्हा आतून येणाऱ्या आवाजाने मला तिथेच थांबवले. तो म्हणत होता की मी तिला बर्बाद केले आहे. डॉक्टर, ती मला विनवणी करत राहिली. हात जोडून तिच्या आदरासाठी भीक मागत राहिली. पण मला तिची दया आली नाही. मी तिचा आवाज कसा विसरू शकत नाही. ती एक बद्दुआ होती. माझा नवरा त्याला सांगत होता, बघा सर, तुम्ही म्हणताय ती मुलगी आता मेली आहे. त्याच रात्री तिचा अपघात झाला. त्यामुळे आता तुम्ही हे मान्य करा. हा अपघात विसरून जा. विवेक त्याला समजावू लागला. आशिष म्हणाला, मी कसा विसरू? मला विसरता येत नाही. गेल्या 1 वर्षापासून मी झोपलो नाही. झोपण्यासाठी डोळे मिटले की तिचे रडणे मला झोपू देत नाही. मला वाटते ती माझ्यासमोर हात जोडून रडत आहे. मला जाऊ दे म्हणत आहे. माझे आईवडील माझी वाट पाहत आहेत असे आवाज माझ्या कानात सतत गुंजत राहतात. दारू किंवा झोपेच्या गोळ्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. डॉक्टर, असे करा, माझ्याकडून माझी आठवण काढून टाका, नाहीतर मी वेडा होईल. मला उलट्या झाल्या. त्याच रात्री माझी आई बहिणींच्या घरी येत असताना तिथेच अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडील मलेशियात राहत होते. त्यांनी दुसरे लग्न केले. भावाचेही लग्न झाले असून तो वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. मी एकटा आहे. मी रात्री दुःखाने रडतो आणि माझ्या अश्रूंपर्यंत कोणीही पोचत नाही. मी एकटाच राहिला आहे. तिने मला शाप दिला होता. माझी इच्छा आहे की मी तिला कोठून शोधू शकेन. मी हात जोडून तिची माफी मागेन. तिला सांगेन की तू माझ्याकडून कोणताही बदला घेऊ शकते,
परंतु मला तुझ्या शापातून मुक्त कर. मला झोपायचे आहे डॉक्टर. गेल्या 1 वर्षापासून मला झोप येत नाही. तो असहाय्यपणे रडत होता आणि माझ्या देवाच्या या चमत्कारावर माझा विश्वास होता. देवा, त्या मुलाकडून मी काय सूट घेऊ शकते? साहजिकच तो आपल्या भक्तांचे रडगाणे ऐकतो. मी तिथून मागे वळले, कारण ज्या मुलाने माझे संपूर्ण आयुष्य बर्बाद केले त्या मुलाला मी कधीच माफ करू शकत नाही. मित्रांनो, आशिषला माफी मिळावी का? कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.